मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय आणि आता या आरक्षणाच्या वादात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली। एकीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून सरकारसमोर मोठं आव्हान उभं असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरच सुषमा अंधारेंनी सवाल उपस्थित केले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 3 मराठा उमेदवारांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांची निवडणूक किंवा एकूण निवड प्रक्रिया धोक्यात आली आणि या निमित्ताने पुन्हा एकदा आत्ता चर्चा सुरू झाली आहे ती मराठा आरक्षणाचं नेमकं झालं काय आणि खरंच शिंदेंनी आरक्षण दिलेलं खरं आरक्षण होतं का। 7-8 महिन्यांपूर्वीही मी जेव्हा आझाद मैदानावरून सगळे लोक परतले होते तेव्हाही या सगळ्या एकूण सरकारच्या जी नियत आहे त्याच्यावर शंका व्यक्त केली होती आणि पुन्हा एकदा आपण हे समजून घेतलं पाहिजे की मुळात एकनाथ शिंदेंना स्वतःला मराठा मॅन म्हणून एस्टॅब्लिश करण्याची असलेली घाई, त्यातनं डेस्परेटली घेतले गेलेले निर्णय आणि शिंदे आणि फडणवीस या दोघांमधला असलेला कोल्ड वॉर जो आता अतिशय चरम बिंदूला पोहोचलेला आहे आणि ज्यातनं फडणवीस शिंदेंवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भाने जर शिंदे भूमिका काही घेणार असतील तर फडणवीस ती भूमिका घेऊ देतील। ते फडणवीस कसले, पण मुळात फडणवीसांच्या भूमिकेवर जर शिंदेंच्या भूमिका अवलंबून असतील तर शिंदेंनी मराठा समुदायाला एक पोकळ शब्द दिलाच का बरं। एकूणच काय तर दोघांचं राजकारण होतंय, जीव मात्र मधल्यामध्ये गरीब मराठ्यांचा जातोय। आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची भूमिका नेमकी काय आहे, मराठा समाजाला दिलेला शब्द कसा पाळणार आणि या सगळ्या वादात शिंदेंची भूमिका नेमकी कुठे आहे, याच मुद्द्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे।